तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आपण उद्या 30 जानेवारी 2026 म्हणजे उद्या आपण वन्य प्राण्याविरोधात आणि वन्य विभागाविरोधात आणि प्रशासनाविरोधात आपलं आंदोलन जाहीर केलेलं होतं। आणि आंदोलन मला सर्व भागातली कल्पना आहे, सर्व गावागावामधून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि सगळ्यांनी जवळपास आपली तयारी सुद्धा केलेली होती। काही शेतातले शेतमजूर असतील, त्यांनी उद्याची कामं बंद ठेवली होती आणि उद्याच उद्याच म्हणजे नरनाळा महोत्सवही होता। परंतु नरनाळा महोत्सवाचं आम्हाला काही घेणं देणं नाही। आंदोलक काही परिस्थिती बघून काही आंदोलन करत नसतात। ज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला त्यावेळेस आंदोलन हे घडत असतं। तर नरनाळा उत्सव असो नसो आमचं आंदोलन ठाम होतं। परंतु अशातच एक दुर्दैवी घटना घडली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही यांचंही निधन झालं। हे खूप दुःखद बाब आहे। त्याच्याबद्दल आपण सर्व त्यांना मी सर्वांच्याकडून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। परंतु आपली जरी गावागावात तयारी झाली असली, पण काही गोष्टी अशा असतात की जर का समोरून चर्चेला कोणी तयार असलं, कोणी आपल्यासोबत चर्चा करायला तयार असलं, तर चर्चेचे दार आंदोलकाने कधीही बंद करू नये। आपला पहिलेपासून हे आपण या विचारांचे लोक आहोत। तर यामध्ये आपल्याला कलेक्टरांकडून एक पत्र बैठकीचं मिळालं। मिनिट्स ऑफ मीटिंग ते मीटिंग घेणार आहेत। त्याच्यामध्ये वन्य विभागाचे सर्व आणि महसूलचे सगळे डिपार्टमेंटचे वरिष्ठ उपस्थित असणार आहे आणि आपली ही गावागावातली एक प्रतिनिधी म्हणून आपण एक टीम घेणार आहोत त्याच्यात। तर आणि दुसरीकडे एक पत्र मला आता वन्य विभागाकडून मिळालं, जे थोरात आहे त्यांचं पत्र होतं। त्यांनी विनंती केली की आपण जे आपल्या ज्या सहकाऱ्यांनी आंदोलन जाहीर केलं होतं की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, म्हणजे दादांच्या म्हणजे माझ्या मागण्या मान्य जर नाही झाल्या, तर आम्ही नरनाळा किल्ल्यावरून उड्या घेऊ। तर हे आंदोलन जर आपल्या कोणी चर्चेसाठी तयार असेल तर आपल्याला चर्चा करण्यास हरकत नाही। आणि आंदोलन काही आपण संपवलेलं नाही। तुर्तास उद्याच्या दिवस स्थगिती आपण या आंदोलनाला दिलेली आहे आणि आपलं म्हणण्यावर आजही आपण ठाम आहोत की वन्य प्राण्यांना वन्य क्षेत्र राखीव आहे, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात राहावं, वन्य विभागाची ही जबाबदारी आहे। तसेच मी याही मुद्द्यावर आजही ठाम आहोत की जर का एकाही महिलेवर, एकाही मुलाबाळावर, एकाही पुरुषावर ग्रामीण भागामध्ये जर का हमला झाला तर हा सर्व शेतकरी कुटुंबांवर हा हमला मानला जाईल आणि याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही वन्य विभागावर हमले करू, आपण याच्यावर ठाम आहोत। पण तरी सुद्धा उद्याच्या बैठकीमध्ये जर का याच्यावर काही तुर्तास तोडगा निघत असेल तर आपण ते दार बंद न करावे। उद्या आम्ही त्यांच्या मीटिंगमध्ये सहभागी होऊ आणि याच्यावर जर का जो काही मार्ग निघत असेल त्यांच्या लेवलवर तो मार्ग काढू। आमचे जे प्रश्न आहेत काही त्यांच्याही लेवलचे नाहीत, ते वर त्यांना पाठवा लागतील। यालाही ते सहमत असतील तर ते काही प्रश्न आम्ही वर पाठवू। आमच्या काही मागण्या वर जातील, त्याच्यावर तोडगा निघण्याच्या शक्यता येणाऱ्या भविष्यकाळात होऊ शकतात। म्हणून उद्याच्या दिवस आपण आंदोलनास स्थगिती दिली आहे। परंतु उद्याची मीटिंग झाल्यावर आपण आंदोलनाची रणनीती आणि तारीख जाहीर करू आणि आपल्या गावागावाच्या बैठका सभा ज्या सुरू आहेत त्या तशाच कंटिन्यू होत राहतील। आपण आपली आंदोलनात उतरणाऱ्यांची आंदोलनाने नेहमी आपली तयारी ही सतत सुरू ठेवली पाहिजे। कधीही काळ आला तर आंदोलनाला सगळ्यांना ताबडतोब तयार राहायला पाहिजे। म्हणून आपल्या सभा या विषयावर गावागावात चालू द्या। सभेसाठी आपण रोज संध्याकाळी जात जाऊ।